वेलकम स्टुडंट्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण अल्गीचा इंट्रोडक्टरी पार्ट पाहिला होता. तर आज आपण इम्पॉर्टन्स ऑफ अल्गी आणि त्याचे जे काही टाईप्स आहेत ते पाहणार आहोत. इम्पॉर्टन्स ऑफ अल्गी. ॲट लिस्ट हाफ ऑफ कार्बन डायऑक्साईड फिक्सेशन ऑन अर्थ इज कॅरीड आउट बाय अल्गी थ्रू द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. तर किंगडम प्लांटीचे मेंबर्स आहेत. ऑटोट्रॉफिक मोड ऑफ न्यूट्रिशन आहे आणि त्यामध्ये देखील फोटो ऑटोट्रॉप्स आहेत आणि त्यामुळं अल्गी जे आहे ते फोटोसिंथेसिस प्रोसेसद्वारे स्वतःचं फूड तयार करत असतात आणि त्यांच्यासाठी ते नियर अबाउट हाफ ऑफ कार्बन डायऑक्साईड जो आहे अर्थवरचा त्याला फिक्स करतात, म्हणजेच त्याचं कन्व्हर्शन फूडमध्ये करतात बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. ड्यू टू फोटोसिंथेसिस they increase level of dissolved oxygen in their environment, that is in water. आता फोटोसिंथेसिसची जी रिॲक्शन आहे त्यामध्ये ऑक्सिजन जो आहे हा बाय प्रोडक्ट म्हणून तयार होत असतो आणि ते अल्गी हे ॲक्वेटिक नेचरचे आहेत, ॲक्वेटिक प्लांट्स आहेत. त्यामुळं तयार होणारा जो काही ऑक्सिजन आहे हा वॉटरमध्ये डिझॉल्व फॉर्ममध्ये राहत असतो अँड दॅट इज रेडिली अवेलेबल फॉर द ॲक्वेटिक ॲनिमल्स. आणि त्याच्यामुळे तो जे ॲक्वेटिक ॲनिमल्स आहेत त्यांना इझिली अवेलेबल होत असते. दे आर प्रायमरी प्रोड्युसर्स फॉर्मिंग द बेसिस ऑफ फूड चेन इन ऑल ॲक्वेटिक ॲनिमल्स. अल्गी हे फोटोसिंथेसिसद्वारे स्वतःचं फूड तयार करतात आणि त्यामुळे त्यांना प्रायमरी प्रोड्युसर्स म्हणजे जे प्रोड्यूस करतात, फूड तयार करतात किंवा कार्बन डायऑक्साईड फिक्स करतात, दे आर कॉल्ड ॲज प्रोड्युसर्स. अँड दे आर द प्रायमरी प्रोड्युसर्स अँड दे फॉर्म द बेस ऑफ फूड चेन ऑफ ऑल ॲक्वेटिक ॲनिमल्स. ॲक्वेटिक ॲनिमलमध्ये ज्या काही फूड चेन तयार होत असतात त्यामध्ये पहिली जी स्टेप आहे प्रायमरी प्रोड्युसर्स म्हणजे हे अल्गी आहे. आता फूड चेनमध्ये आपल्याला माहीत आहे की हे जे ॲक्वेटिक प्लांट आहेत यावर अवलंबून असणारे नंबर ऑफ इन्सेक्ट आहेत. या इन्सेक्टला खाणाऱ्या स्मॉल फिश आहेत, त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या लार्ज फिश आहेत आणि या पद्धतीने ही जी फूड चेन ही मेंटेन होत असते. आणि या फूड चेनचा जो मेन बेस आहे दे आर द प्रोड्युसर्स आणि हे प्रोड्युसर्स म्हणजे कोण आहे? दे आर अल्गी. मेनी स्पेसीज ऑफ मराईन अल्गी आर युज्ड ॲज फूड. ज्या मराईन अल्गीच्या स्पेसीज आहेत त्या फूड म्हणून वापरल्या जातात, लाईक पॉरफायरा अँड लॅमिनारिया. देन ब्राऊन अल्गी अँड रेड अल्गी दे प्रोड्युसेस लार्ज अमाऊंट ऑफ हायड्रोकोलाइड्स. हायड्रोकोलाइड्स आर द वॉटर होल्डिंग सबस्टन्सेस. दे आर प्रोड्युस्ड बाय ब्राऊन अँड रेड अल्गी and they are used for storage purpose or preservative purpose. An example is algin, that is obtained from brown algae, and carrageen, that is obtained from red algae. That algin is a hydrocolloid, that is water holding substance obtained from brown algae, and carrageen is also a hydrocolloid that is obtained from red algae. Next is agar, that is solidifying agent obtained from algae Gelidium and Gracilaria. Both are red algae and that agar is used to grow microbes, preparation of ice cream and jelly. For this purpose the solidifying agent is required and that agent is agar and that is obtained from red algae. Then chlorella, spirulina, these are some algae that are rich in proteins. They are known as single cell proteins and they are used as food supplements by space travelers. The persons who are traveling in space, they use chlorella and spirulina as a food supplement because they are rich in special proteins. So they are used as food supplements by the space travelers. These are the importance of classes.
Algae are divided into three main classes. Number 1, Chlorophyceae, Phaeophyceae, and third one is Rhodophyceae. So first one is Chlorophyceae. Chloro, it is also known as green algae because they appear green in color. Their body is unicellular, sometimes it is filamentous, or sometimes they are present in colonies, that is colonial. Photosynthetic pigments in Chlorophyceae are chlorophyll A and chlorophyll B pigment. They are photosynthetic pigments. They capture the sunlight that is helpful in the process of photosynthesis or in the process of food production. The photosynthetic pigments are located in definite chloroplasts of different shapes. According to the structure of that algae, there are different shapes of chloroplast, and in that chloroplast, photosynthetic pigments are present. They have storage bodies called pyrenoids. Their storage bodies are called as pyrenoids. Pyrenoids contains proteins. The reserve food material is in the form of starch, and some algae stored food in the form of oil droplets. The reserve food म्हणजे algae फोटोसिंथेसिस द्वारे जे काही फूड तयार करतात, जे एक्सेस अमाउंटमध्ये तयार होणारं फूड आहे, दॅट इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ स्टार्चच्या स्वरूपात स्टोअर करतात. अँड सम अल्गी स्टोर द फूड इन द फॉर्म ऑफ ऑइल ड्रॉपलेट्स. काही अल्गीमध्ये हे ऑइल ड्रॉपलेट्सच्या स्वरूपामध्ये स्टोअर केलं जातं. दे हॅव अ रिजिड सेल वॉल. क्लोरोफायसी हॅव रिजिड म्हणजे टणक, सेल वॉल त्यांची टणक आहे, and that is made up of two layers. Inner layer is made up of cellulose and outer layer is made up of pectose. दोन लेयर, दोन वेगवेगळ्या कंपोनंटनी बनलेला आहे. इनर सेल्युलोजपासून, आउटर पेक्टोजपासून. रिप्रोडक्शन usually occurs by vegetative propagation by means using the body part, and that is mostly in the form of fragmentation. Then second type, asexual, and third, sexual method is also followed. And for that, gametes are produced, which may be isogamous, anisogamy or oogamous. रिप्रोडक्शनसाठी तिन्ही मेथडचा वापर केला जातो. व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन म्हणजे अल्गीच्या बॉडी पार्टचा उपयोग करूनच मल्टिप्लिकेशन होत आहे, किंवा असेक्शुअल मेथड आणि सेक्शुअल मेथडचा देखील वापर केला जातो. सेक्शुअल मेथडमध्ये तयार होणारे जे गॅमेट्स आहेत, दे आर ऑफ थ्री टाईप्स. आयसोगॅमस म्हणजे सारख्या स्ट्रक्चरचे, अनआयसोगॅमस डिसिमिलर गॅमेट्स, अँड ऊगॅमस म्हणजे ज्याच्यामध्ये एक गॅमेट हा लार्ज आहे पण तो नॉन मोटाईल आहे, दॅट इज फिमेल गॅमेट. अँड वन गॅमेट इज मोटाईल अँड दॅट इज मेल गॅमेट, जो की स्मॉलर आकाराचा आहे. त्या कंडिशनला ऊगॅमस असं म्हटलं जातं. आणि अशा पद्धतीने अल्गी रिप्रोडक्शनसाठी तिन्ही मेथडचा वापर करत असतात. बघा इथे एक्झाम्पल दिलेले आहे. क्लॅमॅडोमोनास, फ्लॅजेलेटेड, वॉलवॉक्स, कोलोनीने राहणारा, स्पायरोगायरा हा फिलामेंटस, सोबतच युलोथ्रिक्स हा सुद्धा फिलामेंटस अल्गी, आणि कॅरा, दीज आर डिफरंट टाईप्स ऑफ ग्रीन कलर्ड अल्गी दॅट इज क्लोरोफाइस. प्रत्येकामध्ये असणारा जो ग्रीन कलर आहे दॅट इज ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ फोटोसिंथेटिक पिगमेंट क्लोरोफिल ए अँड क्लोरोफिल बी. Then second type is Phaeophyceae, which is also known as brown algae. याचा कलर इथं वेगळा आहे. Phaeo, that means they appear brown in color. They are marine in nature. Chlorophyceae हे आपल्याला फ्रेश वॉटरमध्ये पाहायला मिळतात, तर Phaeophyceae हे आपल्याला मराईन वॉटर म्हणजे खाऱ्या पाण्यामध्ये पाहायला मिळतात.
They ranges from simple, branched or filamentous like in ectocarpus. यामध्ये काही जे अल्गी आहेत हे सिंपल आहेत, ब्रांचिंग ज्यांच्यामध्ये प्रेझेंट आहेत. काही अल्गी हे फिलामेंटस आहेत, जसं एक्टोकार्पस हा फिलामेंटस ब्राउन अल्गी हो. और प्रोफ्युज्ड ब्रांचेस दॅट रिचेस अप टू हाईट ऑफ 100 मीटर. काही व्हरायटी ज्या आहेत या त्यांच्यामध्ये प्रोफ्युज्ड ब्रांचिंग आहे आणि एकदम टॉल आहे, जवळपास 100 ml हाईटपर्यंत वाढणारे मराईन अल्गीसुद्धा पाहायला मिळतात. एक्झाम्पल kelps. Now photosynthetic pigment, they possess chlorophyll A and chlorophyll C, carotenoids and xanthophylls as photosynthetic pigment. आता याच्यामध्ये 4 फोटोसिंथेटिक पिगमेंट पाहायला मिळतात. पहिला ग्रुप आहे क्लोरोफिल ए आणि क्लोरोफिल सी, त्यानंतर कॅरोटिनॉइड्स अँड झॅन्थोफिल्स. दे व्हॅरी इन कलर फ्रॉम ऑलिव्ह ग्रीन टू ब्राऊन. यांचा कलर जो आहे सगळेच कॅरिओटायसी ब्राऊन कलरचे नाहीत, तर काही ऑलिव्ह ग्रीन म्हणजे बदामाच्या हिरव्या आकारापासून ते ब्राऊन कलरपर्यंत याच्या वेगवेगळ्या शेड्स पाहायला मिळतात. अमाऊंट ऑफ झॅन्थोफिल पिगमेंट डिटरमाइन्स व्हेरियस शेड्स ऑफ ब्राऊन कलर. हा ब्राऊन कलर डिटरमाइन करणारे जे पिगमेंट आहेत अँड दे आर झॅन्थोफिल पिगमेंट्स. अगेन फ्युकोझॅन्थिन, दिस पिगमेंट इज ऑल्सो प्रेझेंट. Food is stored in the form of complex carbohydrate, that is laminarin and mannitol. क्लोरोफायसी जे आहेत ते स्वतःचं फूड स्टार्चच्या स्वरूपामध्ये जास्त प्रमाणात स्टोअर करतात व काही ऑइल ड्रॉपलेट स्वरूपामध्ये सुद्धा स्टोअर करतात. परंतु ब्राऊन अल्गी जे आहेत हे लॅमिनॅरिन आणि मॅनिटॉल या 2 कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेटच्या स्वरूपामध्ये आपलं फूड स्टोअर करत असतात. सेल वॉल is made up of, inner part is made up of cellulose and other is of algae. जसं क्लोरोफायसीमध्ये पण आपण पाहिलं इनर लेअर ही सेल्युलोजची आहे, परंतु आउटर ही पेक्टिनची बनलेली आहे. तसं इथं इनर ही सेल्युलोजचीच आहे, परंतु आउटर लेअर आहे दॅट इज ऑफ अल्गीन. अल्गीन. द प्रोटोप्लास्ट कंटेन्स प्लास्टिड्स, सेंट्रली प्लेस्ड व्हॅक्यूल अँड न्यूक्लियस. ब्राऊन अल्गीचं जर प्रोटोप्लास्ट सेलचं स्ट्रक्चर जर आपण पाहिलं तर त्या सेलमध्ये प्लास्टिड्स अवेलेबल आहेत, सेंट्रली प्लेस्ड व्हॅक्यूल आहे आणि न्यूक्लियससुद्धा आहे. प्लास्टिड्स म्हणजे यामध्ये फोटोसिंथेटिक पिगमेंटही येतात किंवा इतर कलरिंग एजंट करणारे जे पिगमेंट असतात तेही त्यामध्ये समाविष्ट होतात. द प्लांट बॉडी इज अटॅच्ड टू सबस्ट्रॅटम. ही प्लांट बॉडी जी आहे सबस्ट्रॅटम म्हणजे बेस, दॅट इज अटॅच्ड टू द बेस बाय होल्ड फास्ट, दॅट इज रूट लाईक स्ट्रक्चर, अ स्टाल कॉल्ड ॲज स्ट्राइप and a leaf-like photosynthetic organ which is known as frond. These are the 3 structures present in the thallus of brown algae. आता आपण सुरुवातीलाच पाहिलं की अल्गी हे थॅलोफायट आहेत, म्हणजे यामध्ये स्पेशलाइज्ड प्लांट स्ट्रक्चर पाहायला मिळत नाही, तर धाग्याप्रमाणे असणारे स्ट्रक्चर्स आहेत. आणि मग याच्यामध्ये 3 पार्ट परत पाहायला मिळतील. रूट लाईक जो असतो तो होल्ड फास्ट, स्टाल्क लाईक आहे तो स्टाईप आणि लीफ लाईक आहे तो फ्रॉन्ड. असे 3 भागामध्ये हा थॅलस डिवाइड होतो. देन रिप्रोडक्शन. व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन ऑकर बाय फ्रॅगमेंटेशन. Asexual method by spores production. The spores are biflagellated. Flagella आहेत. Spores are motile, pear shaped, and such spores are called as zoospores. Then if they are biflagellated, flagella are 2 but they are unequal and they are laterally attached, and that flagella help them for the movement or motility. Then third method of reproduction is sexual reproduction, and that occurs by 3 method. Again the gametes are of similar size isogamous, dissimilar gametes anisogamous, and 2 different types of gametes, that is by oogamous. All these 3 methods are used for reproduction in brown algae. There are figures.
which are examples of brown algae. One is Laminaria, then is Sargassum, Fucus, Pictocarpus, and Dictyota. These are some examples of brown algae. Here are some questions. Write down the notes first and write down the questions and send. Okay, thank you.